मलिकाचा डाव आरिपेतामुळे तिच्यावरच उलटला। नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया। तर घडतं असं, काही केल्या मंदाकिनी काही ऐकत नाही। आता स्वानंदी बाबांना समजवते आणि घरी पाठवते। मलिका मंदाकडे येते आणि म्हणते, काय आराम करताय? करा करा, बरं झालं तुम्ही गेला नाहीत। मंदाकिनी म्हणते, मी जाणारच नाही। मलिका म्हणते, जाऊच नका, सगळ्यांना धडा शिकवा। अहो तुम्हाला घराबाहेर काढतात म्हणजे काय? इतकी वर्ष तुम्ही घर चालवलं, तुम्ही टिकून ठेवलं, सगळ्यांना एकत्र ठेवलं आणि आता काय मिळतंय तुम्हाला? फक्त तिरस्कार। आता त्यांना तुम्ही दाखवून द्या। एक काम करा, तुम्ही सगळ्यात मोठं हत्यार बाहेर काढा। मंदा विचारते, हत्यार? कसलं हत्यार? मलिका म्हणते, हुकमाचा एका। मंदा म्हणते, हुकमाचा एका? मलिका म्हणते, हो समर, तुम्ही समरला फोन करा। आता मलिकाने सांगितल्याप्रमाणे मंदा फोन करते। समर मीटिंगमध्ये असतो, पुन्हा त्याचा फोन वाजतो आणि सगळेच बघायला लागतात। तो मी आलोचा। आता आनंद मान हलवतो आणि समर बाहेर जातो आणि म्हणतो, हां बोला। मंदाकिनी म्हणते, काय करणार ना, मन तर रमवायलाच पाहिजे, म्हणून म्हटलं असा छोटासा TV मला इथे रूममध्ये मिळाला असताना। आता मलिका खुणवते। मंदाकिनीला काय कळत नाही, ती खुणेने सांगते आज। मंदाकिनी म्हणते, आज मिळाला असताना तर बरं झालं असतं। आता समरलाही पटत नाही, पण तो म्हणतो, हो 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 बघतो। आता मलिका तिला चांगलंच भरवत असते आणि घरात TV येतो। ते बघून मंदाकिनी म्हणते, TV? मी एकदा मागितला आणि TV घरात आला? अरे देवा, आमच्या घरात तर माझ्यासाठी 1 रुपयाही खर्च केला नसता। तेवढे स्वानंदी येते आणि TV बघते आणि म्हणते, हे काय TV? आता हा TV कुठून आला? मंदा TV लावत म्हणते, मी राजवाड्यानं फोन केला आणि विनंती केली। हसत म्हणते, घरामध्ये TV आला? आता स्वानंदी डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, तू राजवाड्यांकडून TV मागून घेतला? आई तुला कळतंय का तू काय वागतेस? मंदाकिनी म्हणते, हो मला चांगलंच कळतंय, पण तुला कळतंय का तू काय केलंस ते? तू आदिराला सल्ला दिला आणि आमचं घर फोडलं। तू आदिराला सांगितलं वेगळं राहा, तू जराही विचार केला नाही की तिला सल्ला देताना घराचं काय होईल ते? स्वानंदी म्हणते, आई अशी वागत राहिली ना, एक दिवस एकटी पडशील एकटी। मलिका म्हणते, आप्पी आता आदिराला फोन कर आणि काय बोलायचं ते पण सांगते। आता आप्पी फोन करते। आदिरा म्हणते, हां बोल। आप्पी म्हणते, आदिरा अगं ती तुझी सासू। ती म्हणते, काय केलं तिने? अर्पिता म्हणते, अगं तिच्या मागण्याच संपत नाही आहे, तिच्या वागण्यामुळे दादाला खूप स्ट्रेस येतोय। तुला माहिती आहे का, आज दादा मीटिंगमध्ये होता, ह्या बाईने काय केलं, त्याला फोन करून TV मागून घेतला। आदिरा म्हणते, व्हॉट TV? ती म्हणते, आदिरा तू काहीतरी कर बाई, नाहीतर दादाला खूप त्रास होणार। आता आदिरा मंदाकिनीला फोन करते आणि म्हणते, आई प्लीज घरी या। मंदाकिनी म्हणते, मी अजिबात येणार नाही, मी इथेच सुखाते। आदिरा म्हणते, मी काय करू म्हणजे तुम्ही घरी याल? मंदाकिनी म्हणते, सगळ्यांसमोर माझ्या पायावर नाक घासून माझी माफी माग। आता कुणालाही त्रास होऊ नये म्हणून आदिरा माहेरी पोचते आणि सगळ्यांना गोळा करते। मंदाकिनी समोर जाते आणि हात जोडते। हे बघून स्वानंदीला खूप वाईट वाटत असतं, पण आदिरा एवढ्यावर थांबत नाही, मंदाकिनीच्या पायावर नाक घासते आणि माफी मागते। हे बघून तर स्वानंदी शॉक होते आणि समोरच्या काळजाचं पाणी होतं आणि तो डोळे झाकतो। मलिका आणि अर्पिता खूप मजा घेत असतात, पण मंदाकिनीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात, कारण तिला अपेक्षाच नसते की आदिरा असं काहीतरी करेल। आता मंदाकिनीची होणार स्वानंदीच्या घरून हकालपट्टी। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।